कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष देऊन मिरज तालुक्यातील करनाळ येथील एका शेतकऱ्याला 20 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बजरंग दत्तात्रय पाटील राहणार क्रांती चौक पवार गल्ली करनाळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे। करनाळ येथील बजरंग पाटील हे शेतकरी आहेत। त्यांच्याशी संशयित गणेश मच्छिंद्र पाटणकर वय वर्ष 40 राहणार नावरसवाडी तालुका मिरज यांनी संपर्क वाढवून विश्वास संपादन केलाय। त्यानंतर गणेश यांनी फिर्यादी बजरंग यांना कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले। त्याला बळी पडून बजरंग पाटील यांनी संशयित गणेश याला धनादेशाद्वारे दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी 15 लाख आणि सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या अन्वित ट्रेडिंग कंपनी येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी 5 लाख रुपये दिले। तत्पूर्वी झालेल्या भेटीत संशयित गणेश याने 2 महिन्यात जादा परतावा आणि 20 लाख रुपये न दिल्यास त्या मोबदल्यात 20 लाख किमतीचा सोयाबीन शेतमाल देतो असे सांगितले। त्यामुळे फिर्यादी बजरंग यांनी विश्वासाने पैसे दिले। मात्र फिर्यादी बजरंग यांना सांगितलेली रक्कम किंवा त्या रकमेचे सोयाबीन संशयित गणेश पाटणकर याने दिले नाहीत। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बजरंग पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी गणेश पाटणकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।